नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या आपण बर्थडे बॅनर एडिटिंगचे विविध प्रकारचे व्हिडिओज बनवायला घेतलेले आहेत. त्याच सिरीजमधला हा एक व्हिडिओ आहे. तर बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झालेली आहे. तर नवीन कॉन्सेप्ट आहे आणि नवीन पद्धतीने बॅनर बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, बॅनर एडिटिंग सुरू करण्याअगोदर जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण तिथे आपण रोज नवनवीन असे मटेरियल अपलोड करत असतो. तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे. आणि त्या अगोदर आपण कॅनव्हासची साईज जी आहे ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, साईज सिलेक्ट झाल्यानंतर आपला कॅनव्हास रेडी आहे. सिम्पली हा डिफॉल्टचा टेक्स्ट आपण डिलीट करून घेऊया आणि आपल्या पहिल्या लेअरला म्हणजे बॅकग्राऊंड लेअर आपण इथं ॲड करून घेऊया. मटेरियल मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि त्याचा पासवर्डसुद्धा दिलेला आहे मित्रांनो, आणि तो एकाच स्टेपमध्ये आहे आणि सहजरित्या तुम्हाला तो व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर सिम्पली तो पासवर्ड टाकायचा आहे आणि जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे आणि हे मटेरियल तुम्ही सिम्पली यूज करू शकतात. तर बघू शकतात आपण एक एक लेअर ही ॲड करतोय. तर लेअर बाय लेअर असं बॅनर आपलं हे रेडी होत आहे. मित्रांनो, आता पुढचे जे बॅनर्स आहेत आपले ते नाताळ निमित्त बॅनर आहे, नववर्षाचं बॅनर आहे आणि संक्रांतीचं बॅनर आहे. अशा बरेच बॅनर्सचे डिझाईन्स आपले तयार आहेत मित्रांनो. त्याचे ट्युटोरियल्स पण लवकर येतील. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आणि ट्युटोरियल्स आपण आपल्या चॅनलला नेहमी अपलोड करत असतो. प्रत्येक लेअरला मित्रांनो लॉक करत चालायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि आपला बॅनर व्यवस्थित तयार होईल. तर बघू शकता तुम्ही आपण फोटो ॲड केलेला आहे आणि या फोटोला इफेक्ट आपण फोटो एडिटरमध्ये दिलेला आहे. त्याचाही ट्युटोरियल आपण लवकरात लवकर आणणार आहोत. फोटोचं जे इफेक्ट्स आहेत, फोटोला कसे इफेक्ट द्यायचे ते सुद्धा आपण बघणारच आहोत ट्युटोरियलमध्ये नवीन. मित्रांनो, एकाच फोटोचे आपण वेगवेगळे लुक इथं देऊ शकतो फोटो एडिटरमध्ये. जसं आपण फोटोशॉपमध्ये देऊ शकतो तसंच आपण फोटो एडिटरमध्ये सुद्धा इफेक्ट देऊ शकतो इमेजला. तोही व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा.
तर फायनल लेअर ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपण बॅनरला इथं सेव्ह करून घेणार आहोत. आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे. AI फोटो इन्हान्सरमध्ये मित्रांनो आपण याची क्वालिटी थोडी इन्हान्स करून घेऊया. तर आपण प्रत्येक बॅनरला मित्रांनो मी असंच प्रकारे इन्हान्स करून घेतो, जेणेकरून त्याची क्वालिटी ही HD क्वालिटीमध्ये बॅनर आपलं सेव्ह होतं आणि ते कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यानंतर फाटत नाही आणि पिक्सेलेट होत नाही. तर मित्रांनो तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं ते नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हे शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.